गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. जेव्हा अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थींचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतंही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत 21 संकष्ट चतुर्थीच्या व्रताइतके फलदायी असते. आता आपण देखील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पाची पूजा फक्त मनोभावे केली तरी पण चालेल. आता मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे. त्या अगोदर गणपतीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली. लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावरती मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायची इच्छा झाली. परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीसोबत लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपली 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचेही लक्ष वळवायचे. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीसोबत लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत काही लोकप्रिय कथा आहे. पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत वैकल्य केले. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीजींच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी देखील केली. शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली होती. त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल.
या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून श्री गणेशांची निर्मिती केली. तसेच एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले, ज्याचं डोकं सर्वात पहिलं सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात तिथे भगवान शिवशंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी ते जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला, तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. मग गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता. तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके श्री गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले, असे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. तिसरी कथा, एकदा शिवाप्रमाणे गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवले. तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. चौथी कथा, भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून ठेवण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं ही जमिनीमध्ये रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला देखील लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता आपण काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले म्हणजे कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. जेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षाही वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे. आता आपण अंगारकी चतुर्थीची कथाही जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधित केले जाते. यामागची कथा ही तितकीच रंजक देखील आहे. कृतयुगात अवंती नगरीत
वेदवैद्य अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या कथेनुसार भरद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने 7 वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षीकडे घेऊन गेले. महर्षीने आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत देखील केले. महर्षीने सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले. हजारो वर्षे अन्नपाणी न घेता मंत्राचा जप केला. सवनची कठोर तपश्चर्या पाहून महाकृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकट चतुर्थीचा होता. विविध शास्त्राने सजलेले 1000 सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी असे गणपतीचे रूप पाहून सवन गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला. त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली. गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली. गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली. तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर 21 संकष्ट चतुर्थी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल. गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची 10 हातांची मूर्ती स्थापित केली. त्याचे नामकरण मंगल मूर्ती असे केले. श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. पृथ्वीपुत्राने अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली. म्हणूनच अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे महत्त्वाचे मानले जाते. व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाचे पूजन करावे. पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फूल वाहून नमस्कार करावा. अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी. मग गणेशाचे स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सूतक अडचण आल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. तसेच अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी झोपलेले कदापिही रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आणि फलप्राप्ती आता निश्चितच. फलश्रुती बघूया. संकष्टीप्रमाणेच या व्रताचे आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप होते, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. 21 संकष्ट चतुर्थी व 1 अंगारकी यांचे फळ सारखेच आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.